श्री स्वामी समर्थ भारतीय संत परंपरेतील एक महान संत। त्यांची शिकवण हजारो लोकांच्या जीवनात प्रकाशाचा मार्ग दाखवते। त्यांच्या कृपेमुळे अनेकांचे जीवन पालटले आहे आणि त्यांचा आशीर्वाद मिळाल्याने लोकांना त्यांच्या संकटांवर मात करण्याची शक्ती मिळते। स्वामी समर्थांच्या शिकवणींनी आणि त्यांच्याशी बांधलेले भावनिक नाते हे प्रत्येक भक्ताच्या जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते। आज आपण एका तरुणाच्या, शिवाजीच्या जीवनातील संघर्ष आणि स्वामी समर्थांच्या कृपेने त्याच्या जीवनातील परिवर्तनाची कथा पाहू। शिवाजी हा एक साधा, सरळ स्वभावाचा आणि खेडेगावात राहणारा तरुण होता। त्याचे जीवन मात्र अनेक अडचणींनी भरलेले होते। तो आपल्या कुटुंबाच्या शेतीवर अवलंबून होता आणि त्याच्यावरच घरची सर्व जबाबदारी होती। कुटुंबातील आर्थिक ताणतणाव, शेतीत होणारे नुकसान आणि जीवनातील वाढत्या समस्या यामुळे तो नेहमीच चिंतेत राहत असे। शिवाजी शेतीच्या पारंपरिक पद्धतींवर विश्वास ठेवत असे, परंतु निसर्गाच्या अनिश्चिततेमुळे त्याला सतत संकटांचा सामना करावा लागत होता। पिके नीट तयार होत नव्हती आणि पावसाच्या कमी जास्तीमुळे त्याचे उत्पन्नही घटत चालले होते। यामुळे त्याच्यावर कर्जाचा भारही वाढत चालला होता। या सर्व अडचणींमुळे त्याच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली होती आणि त्याला एकाकीपणा जाणवत होता। त्याचे मन अस्थिर झाले होते। त्याला कधीच समाधान वाटत नव्हते आणि आपल्या जीवनाला एका स्थिरतेची गरज आहे हे तो जाणवत होता। तरी सुद्धा त्याला कोणत्याही प्रकारे मार्ग सापडत नव्हता। कुटुंबातील जबाबदाऱ्या त्याच्या अंगावर आल्या होत्या, पण त्या पेलणे त्याच्यासाठी कठीण झाले होते। एकदा शिवाजी आपल्या शेतात काम करत होता, तेव्हा गावातील एक बुजुर्ग गृहस्थ रघुनाथ तिथे आले। रघुनाथ हे गावातील मान्यवर होते। त्यांना गावातले लोक खूप मान देत असत, कारण ते धार्मिक प्रवृत्तीचे होते आणि श्री स्वामी समर्थांचे परमभक्त होते। ते नेहमी लोकांना स्वामी समर्थांच्या शिकवणींचे महत्त्व सांगत असत। रघुनाथ आजही शिवाजीला पाहून थांबले। त्यांनी शिवाजीचे निराश चेहऱ्यावरील दुःख ओळखले आणि त्याच्याशी संवाद साधला। काय रे शिवाजी, खूप त्रासात दिसतोस, तुला काहीच समाधान मिळत नाही का? शिवाजीने आपल्या मनातील सर्व गोष्टी रघुनाथ यांना सांगितल्या। त्याने आपल्या अडचणी, आर्थिक संकट आणि मनातील अस्वस्थता याबद्दल बोलले। रघुनाथ यांनी शांतपणे त्याचे ऐकले आणि म्हणाले, शिवाजी, संकट सगळ्यांच्या जीवनात येतात, पण त्यातून मार्ग शोधणं हेच आपल्या श्रद्धेचं आणि समर्पणाचं कार्य असतं। मी तुझी अडचण समजू शकतो। मी तुझ्याकडे एक उपाय सुचवतो, श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला जा। शिवाजीने जीवनातल्या सर्व संकटांमुळे त्रस्त होऊन शेवटी स्वामी समर्थांच्या मठात जाण्याचा निर्णय घेतला। त्याच्याकडे आता एक आशा होती, स्वामी समर्थांचे दर्शन आणि त्यांच्याशी संवाद साधून आपली व्यथा मांडणे। त्याच्या मनात एक विलक्षण शांतीची भावना होती, जणू काही स्वामी समर्थांच्या कृपेचा अनुभव त्याला आधीच होत होता। त्या दिवशी शिवाजीने आपल्या शेतातली काम लवकर आटोपली। तो मनाने पूर्णतः तयार होता। स्वामी समर्थांचा मठ त्याच्या गावापासून काही किलोमीटर अंतरावर होता, पण शिवाजीने मनात ठरवलं होतं की पायपीट करूनच तिथे जाईल। त्याला वाटलं की हा प्रवास म्हणजे आपल्या जीवनाच्या नव्या अध्यायाची सुरुवात आहे। त्याच्या मनात अनेक विचारांचे काहूर सुरू होते, परंतु त्यात एक आश्वासक भावना होती की स्वामी समर्थांच्या चरणी जाऊन सर्व काही ठीक होईल। शिवाजी मठाच्या वाटेवर निघाला आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी असलेल्या झाडांच्या सावलीतून तो चालत होता। निसर्गाचा देखावा त्याच्या मनाला शांतता देत होता, जणू निसर्गही त्याच्या या आध्यात्मिक प्रवासाचा साक्षीदार होता। प्रत्येक पावलागणिक त्याच्या मनात भक्तीची भावना अधिक प्रगल्भ होत चालली। त्याला वाटू लागलं की आपल्या सर्व चिंता आणि समस्या आता स्वामी समर्थांवर सोपवायला हव्यात। शिवाजी मठाच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचला। मठ हे एक मोठे, शांत आणि सुंदर स्थान होते। तेथील वातावरण अत्यंत पवित्र आणि शांततामय होते। मठाच्या परिसरात पांढऱ्या धवल कपड्यांमध्ये काही साधू लोक आणि भक्तगण फिरत होते। प्रत्येक जण आपल्या कामात मग्न होता, पण सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक अद्भुत शांती आणि समाधान दिसत होते।
शिवाजीने ते दृश्य पाहून मनात ठरवलं की आपण इथे येणं हे अगदी योग्य आहे. मठात प्रवेश करताच शिवाजीच्या मनात एक वेगळ्याच प्रकारची भावना उत्पन्न झाली, जणू काही तो एका अशा जागेत आला आहे जिथे त्याला जगातील कोणतीही चिंता त्रास देणार नाही. तिथे असलेल्या भक्तांच्या चेहऱ्यावर त्याला आत्मिक समाधान दिसत होतं, जणू त्यांच्या सर्व समस्या संपून गेल्या होत्या. शिवाजीने आत प्रवेश केला आणि थोडा वेळ शांतपणे सभोवतालचा अनुभव घेतला. मठात सर्वत्र भक्तिमय वातावरण होतं, कुठे मंत्राचा गजर तर कुठे शांततेत ध्यानस्थ भक्त. शिवाजी आता स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी तयार होता. मठातील एका सेवकाने त्याला सूचना दिल्या की स्वामी समर्थांच्या कक्षात प्रवेश करण्यासाठी त्याला थोडा वेळ थांबावे लागेल. त्या सेवकाने त्याला दर्शनाची पद्धत आणि नियम समजावले. शिवाजीने नम्रपणे सर्व सूचना ऐकून घेतल्या आणि तो मनाने तयार झाला. मठातील भक्तांची संख्या खूप होती, प्रत्येक जण स्वामी समर्थांच्या कृपेची अपेक्षा घेऊन आला होता. शिवाजीला तिथे थांबून स्वामी समर्थांना पाहण्याची तीव्र इच्छा होती, परंतु तो संयम बाळगून त्या क्षणाची प्रतीक्षा करत होता. त्याच्या मनात आता एक प्रकारचा आध्यात्मिक उन्मेष निर्माण झाला होता. थोड्याच वेळात शिवाजीला स्वामी समर्थांच्या कक्षात प्रवेश करण्याची संधी मिळाली. स्वामी समर्थ एक साधे पण तेजस्वी रूप धारण करून आसनावर बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक अद्वितीय शांती आणि करुणा दिसत होती, ज्यामुळे कोणताही भक्त त्यांच्या चरणी पोहोचताच आपली सर्व दुःख विसरून जात होता. शिवाजीने ते दृश्य पाहताच आपले सर्व विचार आणि चिंतेचे ओझे गळून पडले, जणू काही त्या जागेनेच त्याला शांती दिली होती. शिवाजीने स्वामी समर्थांच्या चरणांमध्ये नतमस्तक होऊन आपली निष्ठा प्रकट केली. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, कारण त्याच्या मनातील सगळ्या अडचणींचं ओझं हलकं झालं होतं. त्याने मनात ठरवलं होतं की आता तो आपल्या जीवनातील सर्व गोष्टी स्वामी समर्थांच्या कृपेवर सोपवून देईल. शिवाजीने डोळ्यातून वाहणारे अश्रू पुसले आणि स्वामी समर्थांच्या पवित्र चेहऱ्याकडे पाहिले. स्वामी समर्थांनी त्याच्याकडे शांत आणि करुणामय नजरेने पाहिले. त्यांचा तो दृष्टिक्षेप शिवाजीच्या मनात शांतता आणि समाधानाची भावना निर्माण करत होता. त्यांनी शांतपणे त्याच्याशी संवाद साधला, जणू त्यांच्या शब्दांशिवायच त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळत होती. स्वामी समर्थांनी थोडक्यात पण खूप प्रभावी शब्दांत त्याला सांगितले, स्वामी सांगतात की तुझ्या मनातील अडचणींवर मात करण्यासाठी श्रद्धा आणि सेवा हाच खरा मार्ग आहे. तू संकटांतून जात असलास पण तू सेवा करशील तर सर्व संकट दूर होतील. शिवाजीला स्वामींच्या या शब्दांत एक विलक्षण आश्वासकता वाटली. त्याच्या मनात जो विचारांचा गुंता होता तो आता हळूहळू सुटू लागला. स्वामींच्या आशीर्वादामुळे त्याच्या जीवनातील सर्व अडचणींवर उपाय मिळाला आहे असे त्याला वाटू लागले. स्वामी समर्थांच्या आशीर्वादानंतर शिवाजीने ठरवले की तो मठात काही काळ राहून स्वामी समर्थांची सेवा करेल. त्याला स्वामींच्या चरणी सेवा करण्याची संधी मिळाल्यामुळे तो खूपच आनंदित झाला. त्याने दररोज मठात जाऊन विविध प्रकारची कामे करायला सुरुवात केली. कधी मठाच्या स्वच्छतेची जबाबदारी घेतली तर कधी स्वामींच्या भक्तांसाठी भोजनाची व्यवस्था केली. या सेवेमुळे शिवाजीला एक नवी अनुभूती मिळत होती. त्याला समजले की सेवा हाच आत्मिक शांतीचा आणि समाधानाचा मार्ग आहे. जेव्हा तो स्वामी समर्थांच्या सेवेत मग्न होत असे तेव्हा त्याचे सर्व मानसिक ताण वितळून जात असत आणि त्याला नवी ऊर्जा मिळत असे. शिवाजीने मनाशी ठरवलं होतं की स्वामी समर्थांच्या शिकवणींनुसार सेवा आणि समर्पणाच्या मार्गाने तो आपले जीवन व्यतीत करेल. स्वामी समर्थांची सेवा करताना त्याला जणू काही आपले जीवनाचे खरे ध्येय मिळाल्यासारखे वाटू लागले. स्वामी समर्थांच्या मठात शिवाजीने केलेली सेवा आणि त्यातून त्याच्या जीवनात झालेला बदल हा त्याच्यासाठी एक आध्यात्मिक आणि मानसिक रूपांतराचा काळ होता. त्याच्या मठातील अनुभवांमुळे त्याने केवळ सेवा कर्माच्या माध्यमातून नाही तर स्वामी समर्थांच्या शिकवणींच्या आधारे आपले जीवन पुन्हा घडवले. या प्रवासात त्याच्या व्यक्तिमत्वात आणि जीवनाच्या दृष्टिकोनात कसा बदल झाला हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. शिवाजीने स्वामी समर्थांच्या दर्शनानंतर तात्काळ सेवा करण्याचा निर्णय घेतला. त्याला मठातील सेवकांकडून सांगण्यात आले की
स्वामी समर्थांच्या सेवेत समर्पण हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. सेवा हे केवळ कर्म नसून ते आत्मशुद्धीचे एक प्रभावी साधन आहे. शिवाजीने या गोष्टीला मनापासून स्वीकारले आणि मठातील विविध प्रकारच्या कामांमध्ये स्वतःला समर्पित केले. शिवाजीची सेवा साधी पण महत्त्वाची होती. त्याने मठाची स्वच्छता करणे, दर्शनाला येणाऱ्या भक्तांना मदत करणे, स्वामी समर्थांच्या भक्तांसाठी भोजन तयार करणे आणि मठाच्या व्यवस्थापनात इतर साधकांना सहाय्य करणे यासारखी कामे केली. त्याने या सर्व कामांमध्ये अगदी निष्ठेने आणि प्रेमाने सहभाग घेतला. सेवा करत असताना त्याला एक वेगळ्याच प्रकारची आनंदाची अनुभूती होत होती, जी त्याच्या मनातील ताणतणाव आणि चिंता दूर करत होती. सेवेतून साधलेले आत्मिक शुद्धीकरण. सेवेचा उद्देश फक्त बाह्य शारीरिक कार्यात नव्हता, तर त्याच्या मनातील कलुष आणि अहंकार दूर करण्यामध्येही होता. शिवाजीने मठात केवळ शारीरिक सेवा केली नाही, तर तो प्रत्येक कृतीतून स्वतःच्या आत्म्याचे शुद्धीकरण करत होता. त्याला जाणवले की सेवा करताना आपला अहंकार हळूहळू वितळत आहे. स्वामी समर्थांच्या शिकवणींमध्ये सांगितल्याप्रमाणे सेवा ही आत्मशुद्धीचा मार्ग आहे, हे तो अनुभवत होता. स्वामी समर्थांच्या शिकवणींमध्ये सेवेला संतोष प्राप्त करून देणारा मार्ग असे वर्णन केले आहे. शिवाजीने सेवेतून आत्मानंद प्राप्त केला, जो त्याने पूर्वी कधीच अनुभवला नव्हता. स्वामी समर्थांच्या सेवेमुळे त्याला समर्पणाचे खरे स्वरूप समजले आणि त्याने जीवनातल्या प्रत्येक गोष्टीकडे समर्पणाच्या दृष्टीने पाहायला सुरुवात केली. स्वामी समर्थांचे आशीर्वाद आणि शिकवणींचा प्रभाव. शिवाजीच्या सेवा करणाऱ्या कृतींवर स्वामी समर्थांचे लक्ष होते. शिवाजीने ज्या श्रद्धेने आणि प्रेमाने सेवा केली, त्याचा परिणाम त्याच्या जीवनावर स्पष्टपणे दिसून येऊ लागला. स्वामी समर्थांनी त्याला एकदा सहज बोलताना सांगितले, स्वामी सांगतात की जो स्वतःला पूर्णतः सेवेत झोकून देतो, त्याच्यावर परमेश्वराची कृपा असते. शिवाजीने या शब्दांना आपल्या जीवनाचे ध्येय मानले. स्वामींच्या या शिकवणीचा त्याच्यावर असा प्रभाव पडला की त्याने सेवा करताना कधीच तक्रार केली नाही. सेवा म्हणजे परमेश्वराच्या चरणी अर्पण केलेली श्रद्धा आणि प्रेम आहे, हे त्याला समजले. शिवाजीला अनुभव येऊ लागला की स्वामी समर्थांचे आशीर्वाद त्याच्या जीवनात शांती, संतोष आणि स्थिरता आणत आहेत. सेवेचा प्रभाव जीवनातील बदल. शिवाजीच्या सेवेमुळे त्याच्या जीवनात खूप मोठे बदल झाले. सेवेमुळे त्याचं व्यक्तिमत्व अधिक नम्र आणि सहनशील बनलं. पूर्वी तो आपल्यावर आलेल्या अडचणींना त्रस्त होत असे, पण आता त्याचं मन शांत आणि स्थिर झालं होतं. स्वामी समर्थांच्या सेवेमुळे त्याला आपली जीवनातील जबाबदारी अधिक चांगल्या प्रकारे पार पाडता आली. आर्थिक स्थैर्य. शिवाजीच्या जीवनातील मोठी समस्या आर्थिक होती. शेतीतील नापिकी आणि कर्जामुळे त्याला अनेकदा अडचणींचा सामना करावा लागला होता. पण स्वामी समर्थांच्या सेवेतून त्याला असा आत्मविश्वास मिळाला की संकट असली तरी त्यावर मात करण्याचा मार्गही नक्कीच सापडेल. त्याने स्वामींच्या आशीर्वादानंतर आपल्या शेतीवर अधिक लक्ष केंद्रित केलं. हळूहळू त्याच्या शेतात सुधारणा दिसू लागली आणि त्याच्या मेहनतीचं फळ त्याला मिळू लागलं. शिवाजीला हे लक्षात आलं की आर्थिक समस्या असोत किंवा जीवनातील इतर अडचणी, सेवा आणि श्रद्धेने सर्व गोष्टींवर मात करता येते. सेवेमुळे त्याच्यात एकाग्रता वाढली आणि तो अधिक शांत चित्ताने आणि नियोजनबद्ध रीतीने काम करू लागला. मनःशांती आणि आनंद. शिवाजीला स्वामी समर्थांच्या मठात सेवा करत असताना जो आध्यात्मिक आनंद मिळत होता, त्याने त्याचं मन पूर्वीपेक्षा खूपच शांत आणि समाधानी बनवलं. आधी तो सतत आपल्या अडचणींबाबत विचार करीत असे, पण आता त्याच्या मनात एका प्रकारची मानसिक स्थिरता निर्माण झाली होती. त्याला आता समजलं होतं की आपली समस्यांवर मात करण्यासाठी सेवेकडे वळणं हीच खरी गोष्ट आहे. त्याच्या मनात सतत असणारी अस्थिरता आता शांत झाली होती आणि त्याच्या जीवनात आंतरिक समाधान येऊ लागलं होतं. सामाजिक जीवनातील बदल. सेवेने शिवाजीचं सामाजिक जीवनही बदललं. पूर्वी तो इतर लोकांशी जास्त संवाद साधत नसे, कारण त्याला आपल्याच समस्यांमध्ये गढलेलं असायचं. पण आता सेवा करताना तो इतर भक्तगण आणि मठातील साधकांशी संवाद साधू लागला.
त्याने पाहिलं की प्रत्येक जण आपापल्या अडचणी घेऊन येत होता, पण स्वामी समर्थांच्या कृपेने सगळे शांत आणि समाधानी होत होते. शिवाजीने याचा धडा घेतला की इतर लोकांच्या अडचणींनाही समजून घेऊन त्यांना मदत करायला हवं. त्याचं मन पूर्वीपेक्षा अधिक सहृदय झालं आणि तो इतर लोकांच्या समस्यांवरही विचार करू लागला. त्याने समाजात लोकांसाठी काम करण्याची भावना मनात दृढ केली. स्वामी समर्थांच्या शिकवणींचा प्रभाव. शिवाजीच्या जीवनातील सर्व बदल हे स्वामी समर्थांच्या शिकवणींचा परिणाम होते. स्वामी समर्थांनी त्याला शिकवलं होतं की सेवा हीच सर्व अडचणींवर मात करण्याचा खरा मार्ग आहे. स्वामी सांगतात की सेवा ही भक्तीचा आणि आत्मशुद्धीचा सर्वोच्च मार्ग आहे. जो सेवा करतो तोच खऱ्या अर्थाने परमेश्वराला प्राप्त करू शकतो. शिवाजीने या शिकवणींना आपल्या जीवनात पूर्णतः अंगीकारलं. त्याच्या मनातील अहंकार दूर होऊन त्याच्यात नम्रता आली आणि त्याचं जीवन अधिक सकारात्मक बनलं. स्वामी समर्थांनी त्याला शिकवलं की सेवेमुळे जीवनातील सर्व गोष्टी आपोआप सुलभ होतात आणि त्याच्या या अनुभवानेच त्याला जीवनाचा नवा दृष्टिकोन मिळाला. शिवाजीने स्वामी समर्थांच्या मठात केलेली सेवा त्याच्यासाठी केवळ एक कर्मकांड नव्हती, तर ती त्याच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूला बदलणारी ठरली. सेवेमुळे त्याच्या व्यक्तिमत्वात समर्पण, नम्रता आणि सहनशीलता या गुणांचा विकास झाला. सेवा करताना त्याला स्वामी समर्थांच्या शिकवणींना अनुसरून आत्मशांती आणि समाधान मिळालं, ज्यामुळे त्याच्या जीवनातील संकट आणि समस्यांवर मात करणं शक्य झालं. शिवाजीने आपल्या सेवेतून आणि स्वामी समर्थांच्या शिकवणींवर आधारित जीवन जगून दाखवलं की भक्ती, श्रद्धा आणि सेवा हाच खऱ्या अर्थाने जीवनात आनंद, समाधान आणि स्थैर्य मिळवण्याचा मार्ग आहे.